चला सर्वांना माझा नमस्कार. आणि बघायचे आपल्याला नवोदयचे फॉर्म सुरू झालेले आहेत. या वर्षीचा सिलेबस कसा आहे, रूपरेषा काय आहे हे ना, याची माहिती सगळ्यांना बघायची आपल्याला. बघा आपण काय करता, तुम्हाला बघायचं म्हणल्यावर गुगलवर जायचं है ना. आता या वर्षीची परीक्षा नेमकी कधी आहे, फॉर्म भरण्याची लास्ट तारीख काय आहे, सिलेबस मध्ये काय काय बदल झाले तर या वर्षी है ना, काय काय सिलेबस मध्ये काय बदल झाले तर वाग हो काय टाकायचं, JNV टाका है ना. JNV टाकल्यावर सर्च करा JNV जवाहर नवोदय विद्यालय है ना. मग JNV टाकलं तर काय येते बघा, JNV टाकलं तर इथे येते बघा है ना. JNV टाकलं बघा, सगळं डिटेल बघायचं आहे. तात्पुरतं थोडंसं दाखवायलो. बघा हे दिसलं पाहिजे. त्याच्यात नवोदय विद्यालय समितीला क्लिक करायचं. नवोदय विद्यालय समितीला क्लिक केलं, जरासं लोडिंग व्हायले. झालं चला. त्याच्यानंतर नवोदय विद्यालय समितीला क्लिक केलं तर आता सगळं येते. अरे लोडिंग हो रहा है. तर वाग हो सगळा सिलेबस या वर्षीचा काय लास्ट पर्यंत बघा काय काय होणार आहे तर है ना. तर आता बघा इथं क्लिक हिअर आलं बघा. आपण पेन घेऊयात है ना. 16 काल तारीख काय होती, 16 जुलैला हे नोटिफिकेशन आलेलं आहे. 16 जुलै 2024 ला. कधी आणि परीक्षा कधी आहे बघा, सगळं बघू आता. 16 जुलैला. ठीक आहे, आधी एवढं बघा. क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर क्लास VI जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025. म्हणजेच काय की बाबा 2025 ची जी सिलेक्शन टेस्ट आहे, तुम्ही 2025 ला परीक्षा देणार आहेत है ना. तुमची परीक्षा आता 2024 ला, तुम्ही 5वीला आहेत तर 2024-25 शैक्षणिक वर्ष कोणतं आहे आपलं, 2024-25 राईट. 2024-25 तुम्ही आता 25 ला परीक्षा देणार. काही जण भेटतात कारण अरे कोण्या पुस्तकावर, हिंदीच्या पुस्तकावर क्लास 6 देतात. अरे बाबा क्लास 6 म्हणजे तुम्ही 6वीला चालात ना पुढे. 5वीची टेस्ट ही नवोदयची देऊन 6वीला जातात, म्हणून ही 6वीच्या प्रवेश परीक्षेसाठी ही परीक्षा, त्याच्यामुळे ते क्लास 6 देतात. त्याच्यानं भ्यायचं नाही. बघा क्लिक हेअर टू सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन है ना. तर सुरू झालेले आहेत फॉर्म, ह्याच्यावर क्लिक करा है ना. क्लिक केल्यावर होय ना पप्पा. त्याच्यानंतर क्लिक केल्यावर काय येते इकडे बघा. क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास VI JNVST. हे बघा 2025-2026 म्हणजे पुढच्या नंतरच्या वर्षासाठी जी ही परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करायचं सगळ्यांना माहिती आहे कसं रजिस्ट्रेशन करायचं तर राईट. बघा हे मग नवोदयचे हे सगळं दृश्य आहे. तर क्लिक केलं तर ये नाही का रे, ये ना पप्पा. बघा आता इथे इम्पॉर्टंट डेट्स दिली. आता लास्ट डेट फॉर्म भरायची, लास्ट डेट कधी बघा फॉर्म भरायची लास्ट डेट. सगळ्यांनी टाईट बसा. बघा रे नीट बघा, फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. लास्ट डेट टू अप्लाय किती आहे लास्ट डेट, 16/9/2024 म्हणजे 16/9 म्हणजे 16 सप्टेंबर 2024 ही लास्ट तारीख आहे. आता लास्ट तारीख म्हणजे तुम्ही सप्टेंबर महिन्यात कोणी भरूच नका, जुलै महिन्यात भरा आणि पुढच्या ऑगस्ट महिन्यात भरा. इतके वेळ जाऊ नका, बरोबर आहे. त्याच्यानंतर डाउनलोडिंग ऑफ ऍडमिट कार्ड विल बी कम्युनिकेटेड लेटर म्हणजे हे नंतर सांगितलं जाईल. डेट ऑफ एक्झामिनेशन एक्झामिनेशनची डेट थांबा. आता काय करतो आपण, मोड होता है ना. इथं नाही दिलं राईट. आणि आपली परीक्षेची तारीख किती आलेली आहे, परीक्षेची तारीख आलेली आहे 18 लिहिली का बघा ह्याच्यात प्रॉस्पेक्टवर आहे ते है ना. लास्ट डेट किती आहे 16/9/2024
2024 राईट. त्याच्यानंतर आता फॉर्म बघा, फॉर्म भरायचा. 18 जानेवारीला परीक्षा आहे नवोदयची. आता फॉर्म कसा भरायचा बघा, है ना. द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास स्टडी क्लास फी प्रायर टू सेशन 2024. आता बघा, कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास आहे का, बरं असला तर येस केल्यावर नाही येणार, यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय. मग इथं नो करायचं. काय करायचं, नो. तुम्हाला आता परीक्षा द्यायची तर नो करावं लागेल, कारण बाबा पहिलं पास आहेत का तुम्ही 5वीचं वर्ष नाही ना, आता 5वीत गेलात आपण. द कॅन्डिडेट हॅज अपियर्ड, पहिल्यांदाच तुम्ही अपियर झालेला आहेत का, नाही. येस केल्यावर येतच नाही, येस केल्यावर फॉर्म भरताच येत नाही, नो, है ना. त्याच्यानंतर तुम्ही रीड केलं का प्रॉस्पेक्ट, आपण हो म्हणायचं, केलं नसलं तरी पण रीड करायचं. आणि वेदर युअर डिस्ट्रिक्ट, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात आहे तर तुमचा आधार कार्डवर जे जिल्हा आहे, है ना, तुमचा आधार कार्डवर जे जिल्हा आहे तेच जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरताना टाकायचा. दुसरा, समजा एखाद्याचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, आईचं पप्पाचं सगळे प्रमाणपत्र जर एखाद्या जिल्ह्यातले असले आणि तुम्ही भरायला पुण्याला फॉर्म नवोदयचा पुणे जिल्ह्यात, तसं नाही जमणार. इतके दिवस तेव्हा भागून गेलं, पण आता डायरेक्ट सूचना दिली की बाबा इफ द स्टडी, कुठे गेलं ते, वेदर युअर डिस्ट्रिक्ट, तुमच्या जिल्ह्यातच फॉर्म भरा. आपला परभणी जिल्हा आहे तर सगळेजण परभणीतलाच भरताना, कोणी बीड मधला असलं तर बीड मध्ये भरा, कोणी लातूर, आपापल्या जिल्ह्यात म्हणते ते. वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडेन्स अँड क्लास फी स्टडी इज सेम, ठीक आहे, येस करा. इज द स्टडी, हे ना कुठे गेलं, सर्टिफाय हेडमास्टर स्कूल, येस हो. आणि म्हणजे नो जर केलं, जाऊ द्या तुम्हाला सोपं नो जर केलं तर पुढे वाटलंच तर वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फॉर, गेलं ते. नो जर केलं वागो हो, नो जर केलं तर मग ते लाल येते बघा, त्याच्यानं येस करायचं, काही येत नाही हो, ताणच नाही. आता वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फॉर क्लास आय फी टू क्लास फी बिफोर 31 जुलैच्या आधी सगळ्याचे ऍडमिशन झालेले पाहिजे. 31 जुलैच्या आधी 4थीतून 5वीत कोण टीसी जर टाकली नसली, समजा एखाद्याला टीसी टाकायची असली ह्या शाळेतून त्या शाळेत, तर तारीख किती आहे, 4थीतून, अरे 4थीची टीसी टाकायची म्हणल्यावर तुम्हाला ह्या शाळेतून त्या शाळेत, तर 31 जुलै, आज किती जुलै आहे, आज 17 जुलै आहे, 17 जुलै आहे. तुम्हाला चान्स आहे अजून, समजा अजून चान्स आहे 31 जुलैपर्यंत. तुम्ही काय करा, टीसी लवकर टाकून घ्या, कोणाला चेंज करायचे असले तर. तसं तर सगळ्यांनी नियोजन केलंय जून मध्ये, बरोबर आहे, तर येस करायचं, हो टाकतात बाप्पा. आणि तुमचा आधार नंबर टाकायचा, आधार कार्ड आहे, येस करा. कुठे गेलं, इंटरव्ह्यूवर आधार नंबर. आता तुमचा आधार कार्ड नंबर टाका. आधार नंबर टाकल्याशिवाय पुढची प्रोसेस होणार नाही. आता तुम्ही म्हणला सर तुमचा आधार कार्ड नंबर टाका तिथं, आता मी 5वीला आहे का, नाही ना, त्याच्यामुळं तुमचं तिथून केलं तर सबमिट येते, मग तिथून सगळा फॉर्म येते, राईट. ही काही सूचना आहेत, ह्या असा फॉर्म भरायचा. तुम्ही ऑनलाईन कुठं पण फॉर्म भरू शकतात, बरोबर आहे, शाळेत भरू शकतात किंवा कुठं पण भरू शकतात, शाळेत भरू शकतात आणि ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, बरोबर आहे का नाही. अजून काय बघायचं आता सगळ्यात मेन आहे ना, आपल्याला अजून काय बघायचं सगळ्यात मेन, बघा कुठे गेलं रे. आता या वर्षीचा सिलेबस काय आहे ना, या वर्षीचा सिलेबस काय, ह्याची आहे पास करू नको ना, आहे ना. या वर्षीचा सिलेबस काय, तर आपण टाकूता JNV एवढं काय, आणि डबल सर्च करूता आणि डबल नवोदय विद्यालय समितीवर जाऊता, त्यानंतर चेक करूता, चेक. त्याच्यानंतर वाग हो, दुसरं बघा ऑप्शन आहे क्लिक हिअर टू प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म. मग तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं फॉर्म तिथून सगळं आहे बरं. तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला त्याच्यानंतरच नाही, त्याच्या पुढे सुद्धा सकाळी केळ आले का मला तुम्ही सांगा बरं, जाऊ द्या ते जाऊ द्या. आणि वाग हो क्लिक हिअर टू प्रिंट, हे आधार कार्ड टाकल्यानंतर अजून फॉर्म असेल बरं, मी आधार कार्ड नंबरच नाही टाकला हो, हे ना, तर त्याच्या पुढे फॉर्म असेल आणि मग त्याची क्लिक हिअर, आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, प्रिंट घ्यायची, रजिस्ट्रेशन फॉर्मची काय घ्यायची, प्रिंट घ्यायची, सगळं करायचं पूर्ण. क्लिक हिअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर, किती रजिस्ट्रेशन नंबर जपून ठेवायचा बरं का. रजिस्ट्रेशन नंबर वाग हो, हे तुम्ही मला चित्र दाखवा, हे बघा हे चित्र काय त्याला, हे ना, वाग हो, तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरची प्रिंट समजा
काढायची. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू व्ह्यू प्रॉस्पेक्ट. आता हे सगळ्यात मेन आहे, प्रॉस्पेक्ट का आहे सगळ्यात मेन. आणि वाघ हो, हे प्रॉस्पेक्ट का मेन आहे तर बघा, नवोदय विद्यालय समिती ब्रीद वाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म. काय ब्रीद वाक्य आहे? प्रज्ञानम ब्रह्म. हे ना बरोबर आहे का? चला, प्रज्ञानम ब्रह्म हे आहे ब्रीद वाक्य. आणि हे वाघ हो हे ना, त्यानंतर आलेलं आहे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025. आणि बघा इकडं, चला, लास्ट डेट फॉर्म भरण्याची आहे 16 सप्टेंबर 2024. 16 सप्टेंबर 2024 शेवटची डेट आहे, शेवटची डेट आहे ना. त्याच्यानंतर प्रॉस्पेक्ट आहे फॉर ऍडमिशन टू क्लास फी इन JNV's थ्रू सिलेक्शन टेस्ट फॉर द सेशन 2025. बघा www. वेबसाईट आहे ही. बघा हो, प्रॉस्पेक्ट कसे बघा, आता ह्याच्यात सगळं दिलेलं आहे ना. आणि इथं मेन आहे ॲट प्रेझेंट 653 नवोदय विद्यालय. इथं 27,653 सगळी संख्या आहे नवोदय विद्यालय. ज्या नवोदयच्या शाळा आहेत त्याची 653 संख्या आहे. 27 राज्य आणि 8 घटक राज्यामध्ये आहे. बरोबर आहे. आंध्र प्रदेश मध्ये 13, 2 मध्य प्रदेश, आपल्या महाराष्ट्रात 33+1 आहे ना, 653 सगळे. आणि देर आर 16. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा हो, आता आपलं सिलेबस बघू. 16 सप्टेंबर लक्षात ठेवा तारीख. 16 सप्टेंबर लास्ट तारीख आहे. फॉर्म भरण्याची लास्ट तारीख किती आहे? 16 सप्टेंबर. 16. आणि सगळ्यात मेन भाग वाग हो, सगळ्यात मेन भाग काय आहे बघा, इकडे बघा. बॉर्न बिफोर म्हणजे जन्म है ना, 1/5/2013 ह्याच्या नंतर किंवा ती तारीख जमते. कोणी 1 मे 2013 या दिवशी जन्म झाला तरी जमते. 1 मे 2013 लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. 1 मे 2000 इकडे बघा, 1 मे 2013 ते 31/7/2015 सगळ्याचा 31 जुलै. आता 31 जुलै यायले ना रे 2015 ह्याच्या दरम्यान जन्म पाहिजे. दरम्यान नाही, दोन्ही तारखा पकडल्या जातील. लक्षात ठेवा तारखा. सगळ्यांचा जन्म त्या तारखामध्ये असेल बघा. 31 मे 2013 ते बघा ना, 31 मे 2013 ही पण तारीख जमन आणि 31 जुलै 2015 पर्यंत. चला, कमेंट बॉक्स मध्ये सांगा सगळेच. बॉर्न म्हणजे जन्म, ह्या 2 तारखाच्या दरम्यान किंवा ह्या 2 तारखा देखील पकडल्या जातील. कोणाचा जन्म 1 मे 2013 जरी झाला तरी फॉर्म भरता येईल. एखाद्याचा जन्म समजा 30 एप्रिल 2013 झाला, 30 एप्रिल 2013, तर मग मात्र जमणार नाही. परीक्षा तुमच्या ऍडमिट कार्ड येत नाहीत. बरोबर आहे. कधी येत नाही तर ह्याच्या अगोदर जन्म डेट असेल तर 1 मेच्या अगोदर किती येते? 30 एप्रिल 2013 किंवा त्याच्या अलीकडे 29 एप्रिल, काही बी पकडा ना. मग ह्याच्या अगोदर नाही जमणार. किंवा 31 जुलैच्या नंतर 1 ऑगस्ट 2015 सुद्धा नाही जमणार. ह्या 2 तारखेच्या मध्ये किंवा ह्या 2 तारखा पकडून सगळ्यांचा जन्म असेल ह्याच्यामध्ये, अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो. त्याच्यानंतर बघा अजून मेन भाग काय आहे ना, मेन भाग बघूत आपण. आणि अजून एक महत्वाचा भाग. काय महत्वाचा भाग आहे बघा, टाईट लक्ष द्या पोरो, हलू नका डुलू नका. सगळ्यात मेन भाग आहे हो. मग आडतात म्हणतात काय चलायले हे. बघा कंपोजिशन ऑफ द सिलेक्शन टेस्ट. 2 तासाचा टायमिंग आहे नवोदयच्या पेपरचा. किती तास? 2 तास. 2 तास टायमिंग आहे. कधी 11:30 ते 1:30. 11:30 ते 1:30 ह्या टायमात परीक्षा असते आपली. 11:30 ते 1:30. पुन्हा मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आहे ना, बुद्धिमत्ता चाचणी आहे. बघ हो, बुद्धिमत्ता, बुंदी नाही रे म्हणतात सर, बुद्धिमत्ता चाचणी. 40 क्वेश्चन आहेत, 50 मार्क आहेत.
ड्युरेशन मिनिट 60 मिनिट. आपल्याला ते 60 मिनिटं नाही, आपलं 20 मिनिटात 30 मिनिटात होती बुद्धिमत्ता, एवढं काही नसते. हे लय मेन नाही. 2 तासाचा टायमिंग आहे, ते आपल्या मनावर कव्हर करता येते. कशाचं किती बुद्धिमत्ता 40 प्रश्न 50 मार्क. एक प्रश्न 1.25 मार्कासाठी आहे. एक प्रश्न किती मार्कासाठी आहे? 1.25 गुणांसाठी आहे. एक प्रश्न 1.25 ला आहे. एक प्रश्न 1.25 मार्कासाठी आहे. बघा बुद्धिमत्ता 40 प्रश्न 50 गुण. अरिथमेटिक टेस्ट म्हणजेच काय? गणित है ना. गणित 20 प्रश्न 25 गुण. बघा 20 गुणिले 1.25 करा. तुम्ही म्हणले सर 20 प्रश्न 25 गुण कसे काय हो? मी म्हणलं 20 गुणिले 1.25 करा. 20 गुणिले 1.25 केलं तर काय येते? या 25 मार्क येतात. बरोबर आहे. आणि लँग्वेज म्हणजे मराठी है ना. मराठीचे 20 प्रश्न आणि 25 गुण. तसंच आहे 50 आणि 50 100 गुण. 80 प्रश्न. सगळे 80 प्रश्न असताना 2 तासाचा टाइम असेल. आणि लास्टला दिव्यांग जे विद्यार्थी येतात त्यांना 40 मिनिटाची सूट आहे. नोटिफिकेशन मध्ये आहे. आपण मनानं सांगणं जे दिव्यांग विद्यार्थी आहेत म्हणजे अपंग वगैरे आहे ना, तर त्यांना 40 मिनिटाची सूट आहे. 40 मिनिटं एक्स्ट्रा टाइम भेटेल. म्हणजे 1:30ला पेपर सुटायला तर 2 वाजून 10 मिनिटाला सुटेल. राईट. बघ हो. मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे 40 गुणांची है ना. त्याच्यानंतर अजून सिलेबस बघूत नेमकं यावर्षी काय काय झालंय. तर ओनली ब्ल्यू अँड ब्लॅक बॉल पॉइंट पेन लागणार है ना. पेन्सिलचा वापर तिथं गोल करण्यासाठी नाही करायचा. गोल असे करायचे बघा. करेक्ट गोल असे करायचे है ना. पूर्ण काळं पण वरचं झाकलं गेलं पाहिजे वागो. राईट. आणि आपली परीक्षा कधी वागो? आपली परीक्षा कधी? महाराष्ट्राची 2 फेज मध्ये परीक्षा होती है ना. फेज 1 आणि फेज 2. 12 एप्रिल 2025 ला जी परीक्षा आहे ती आपली नाही है ना. त्याच्यामध्ये ते स्टेट आहेत जम्मू काश्मीर है ना, ते मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम तिथून येतं है का नाही. ही आपली नाही. आपली आहे ऑन सॅटरडे शनिवार 18 जानेवारी 2025 ला 11:30 वाजता. स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर छत्तीसगड, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश. आपलं कुठे गेलं है ना. आणि महाराष्ट्र. महान असं राष्ट्र, महान असं राज्य, राष्ट्र नाही महाराष्ट्र. कधी परीक्षा आहे? 18 जानेवारीला. कधी आहे? 18 जानेवारीला. 18 जानेवारी 2025 ला शनिवारी यायला. राईट. सकाळी 11:30 वाजता आहे. तर तिथं 10ला जाऊन बसायचं. तुम्ही म्हणले सर काय तिथं जाऊन उपोषण करावं का? नाही रे बघा, आधी जायचं. कोणतं पण काम रेल्वे जर 10ला असते तर 10ला जायचं का? नाही ना. 9:30ला जाय की 9ला जाय ना है ना. आणि फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे 16 सप्टेंबर. वाग होय झालं है ना. 18 जानेवारीला परीक्षा आहे. हे जुलै महिना तर आता संपत झालाय. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5 बेस्ट ऑफ लक. 5 महिने बाकी येतं. किती महिने बाकी येतं? 5 महिने बाकी येतं. गुब्या 5 महिने बाकी येतं. आणि 5 महिन्याचं नियोजन कसं करायचं? आणि वाघ हो कोणी जण आहे नवोदय क्लास मधलं हे नवोदय गुरु चॅनल आहे. त्या नवोदय गुरु चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यावर सिलेबस भरपूर टाकतो मी. 5 महिन्यामध्ये नियोजन कसं करायचं. अरे 90च्या वरी मार्क मिळाले पाहिजेत. तुम्ही म्हणले सर 90च्या वरी तर पात्र नाही होत. मी म्हणलं 95च्या वरी मार्क मिळालेच पाहिजे. 95च्या वरी मार्क ऑनलाईन घेवता. ह्या लगे 5 महिन्याचं नियोजन म्हणजे काय? टाईटच नियोजन करता है ना. वाघ हो. तर करूता नियोजन. तुम्ही म्हणले कधी? दररोज रात्री 8 वाजता जॉईन व्हायचं है ना. आणि 8 ते 9 रात्री दररोज म्हणल्यावर 5 महिन्यात 60 कार्यक्रम. दिवाळीच्या नंतर 2 तास घेवता. 1-1.5 तास तर घेवता. 2 तास नाही झालं 1.5 तास होईल है ना. अजून काय महत्वाचं आहे ते सगळं सांगायचं. थांबा, कोणी हलू नका, डोलू नका. बघा वाघ हो. त्याच्यानंतर आता मेन गोष्ट करूयात सिलेबसची. मॅट है ना. MAT मॅट, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. M फॉर मेंटल, A फॉर ॲबिलिटी टेस्ट. मेंटल ॲबिलिटी टेस्ट मानसिक क्षमता चाचणी है ना. ते मेंटल ॲबिलिटी म्हणजे आपलं तर्क दिमाग किती लागतंय है ना. नॉन व्हर्बल टेस्ट आहे. अशाब्दिक सगळी बुद्धिमत्ता आहे ती अशाब्दिक आहे, शाब्दिक नाही बरं का. सातारा सैनिक स्कूल परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा है ना, ह्या NMMS परीक्षा 8वीची, या परीक्षांना शाब्दिक प्लस अशाब्दिक, व्हर्बल प्लस नॉन व्हर्बल म्हणजे बुद्धिमत्ता आहे. शाब्दिक प्लस अशाब्दिक
फक्त नवोदयला फक्त अशाब्दिक म्हणजे आकृत्याच आहेत सगळ्या शाट, आणि सगळ्यांना नवोदयच्या सोपी जाते त्याच्यामुळे बुद्धिमत्ता, राईट. काय काय आहे? ऑड मॅन आउट आहे, सगळ्यात सोपा चॅप्टर आहे ऑड मॅन आउट, म्हणजे वेगळी आकृती ओळखा, वेगळी आकृती ओळखा, राईट. वेगळी आकृती, ह्या चारीपैकी वेगळी आकृती कोणती? नंतर दुसरा पार्ट आहे 1 ते 4 प्रश्न असतात. फिगर मॅचिंग, फिगर मॅचिंग म्हणजे काय रे? याच्यासारखी आकृती कोणती आहे? ही काही सोपं आहे ना. त्याच्यानंतर पार्ट 3 आहे काही सिलेबस, बुद्धिमत्तेमध्ये काहीच बदल नाही, बुद्धिमत्तेच्या सिलेबसला काहीच बदल नाही. नवोदयचं जशी बुद्धिमत्ता गेल्या वर्षीची होती 2024चा पेपर जसा होता तसा 2025ला येणार आहे. बुद्धिमत्तेमध्ये काहीच बदल नाही है ना. त्याच्यानं पार्ट 3 बघा पॅटर्न कम्प्लिशन. मग कसं करायचं? म्हणजे हे जोडायचं, हे जोडायचं, ही जशी आकृती तशी ही, तशी ही, तशी ही, हे जोडायचं, ह्याच्यावर कंप्लीट करायचं. आणि ऑप्शन कशात आहे? सगळी बुद्धिमत्ता आपण शार्ट करतो ऑनलाईन मध्ये. पार्ट IV म्हणजे 4, पार्ट 4 मध्ये बघा काय पार्ट 4 फिगर सिरीज आहे, आकृतीमाला, आकृती 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4, इथं 1, इथं 2, इथं 3, इकडं 4 येणार, इथं 2 गुणले, इथं 2 टकले येणार, 2 टकले असे येणार. मग हे 3 नंबरचं आहे ना रे. आणि त्याच्यानंतर ॲनॉलॉजी, ॲनॉलॉजी म्हणजे समसंबंध, 1 वरून 2 तसा 3 वरून 4, 1 वरून 2 तसा 3 वरून 4. आणि मग काय समसंबंध वागव, ह्याच्यावरून हे साहेब उलटा झालाय आणि हे बी साहेब उलटा होणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर पार्ट VI, VI म्हणजे काय? 6, VI म्हणजे काय? 6. बघा पार्ट VI म्हणजे 6 वागव. पार्ट 6 कसा आहे? जिओमेट्रिकल फिगर कम्प्लिशन, ट्रायंगल, स्क्वेअर अँड सर्कल. आणि मग तुम्ही मला सांगा जिओमेट्रिकल कम्प्लिशन म्हणजे काय? जे वागव ट्रायंगल आहे आपला, त्रिकोण आहे, जे स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे किंवा सर्कल आहे ते कंप्लीट करायचं आहे. जसं की हा सर्कल आहे, मी ऑप्शन 1 मिनिट आता काय करतो, मी हे पेन बदलतो आणि हे असं नुसतं जोडलंय, मी पेन्सिलचा वापर करा, जोडलंय मी असं. आणि हा जो भाग झाला तयार नवीन डिंग 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 डिंग, हा भाग कशात आहे वागव ते ओळखायचे आपल्याला. असा भाग कशात आहे? तर असा भाग आहे, इथून वरी न्यायचं थोडस. आता इकडे बघा, इथून अजून एक झालं गोष्ट, ही एक स्केलनं मोजायचं. आता आपण असं केलं तर, हे असं केलं तर आपण, राईट, हे असं केलं तर, असतं ऑप्शन कशातच नाही. आता इथून काय करायचं? असं कन्फ्युज जेव्हा असलं तेव्हा ही भाग इतका भाग आणि इतका भाग मोजायचा, राईट, स्केलनं मोजायचा. इतका भाग आणि एवढाच भाग इतका झाला पाहिजे, एवढाच भाग इतका झाला पाहिजे, इतका. मग हे वरी चालाय थोडासा, राईट. मग हे वरी चालाय म्हणजे असा आहे ना, असा, राईट. ते मोजल्यावरच कळणार आपलं, असं नाही कळणार अंदाजे. मग असा ऑप्शन आहे ए मध्ये. ते मोजावं लागणार. हो, एखाद्या वेळेस डाऊट असला तर मोजावं लागणारच. असं झालं. पार्ट VII म्हणजेच काय? 7 आरशातली प्रतिमा वागो. हो, आरशातली प्रतिमा येणार आहे. 25 ते 28 क्वेश्चन आहेत है ना. मिरर इमेज म्हणजे आरशातली प्रतिमा आहे. तरी आपण पाण्यातली प्रतिमा, आरशातली प्रतिमा म्हणजे डावीकडचा भाग उजवीकडे, उजवीकडचा डावीकडं. VIII म्हणजे 8 पंच होल्ड पॅटर्न, फोल्डिंग अनफोल्डिंग है ना. आणि दुमडलेली आकृती ओळखा. लय सोपा भाग आहे, लय सोपा. तुम्ही म्हणले कस काय सोपा म्हणायत, कस काय सोपा म्हणायत, आम्हाला तर सगळ्यात डेंजर वाटते हा भाग. मी म्हणले कुठे डेंजर? बघा तुम्ही, मी नुसतं ह्या भागाला बघतो हे ना. हे एका मिनिटात उत्तर येते, एका मिनिटात नाही, एका सेकंदात. इकडं बघा, ही इथं गोल आहे तड्या है ना, असा हे पुरा चौकून काढा. ह्या कडीला गोल आहे म्हणजे ह्या बी कडीला येणार, ह्या बी कडीला येणार, ह्या बी कडीला येणार. आता हे 4 तर गोल कडीला होणारच, राईट. 4 तर गोल कडीला होणारच. कशामध्ये नाही 4 गोल कडीला? बघा तुम्ही, 1 मध्ये आहेत, 2 मध्ये आहेत, 3 मध्ये, 4 मध्ये आहेत का सांगा? कडीला गोल नाहीत. मग 3 आणि 4 तर कट ऑफ झाले, 3 आणि 4 तर काय झाले? कट ऑफ झाले. त्याच्यानंतर बघा इथं असा भाग आहे, असा चौकोनावनी, असा गोल आहे का? इथं सांगा, इथं गोल आहे का? असा इथं गोल आहे का? नाही, हे चौकोनासारखा भाग आहे. मग मला सांगा हे गोल कशाला आहे? नाही, ए नंबर. किती नंबर? ए नंबर. त्याच्यात काय अवघड आहे? आणि IX म्हणजे नो स्पेस व्हिज्युअलायझेशन म्हणजेच काय की बाबा अवकाश कल्पना, हे सगळे जोडायच्या, तुकडे जोडायचे, आकृती बनवायची. लय सोपं आहे बघा. 1 2 3 तुकडे येतात,
मग 3 तुकडे कशात आहेत बघा, ते लास्टचं 4 नंबर लय सोपं येते तर. आणि पार्ट शेवटचा एम्बेडेड फिगर मीन्स काय, लपलेली आकृती कोणती, एम्बेड झालेली फिगर, लपलेली आकृती अशी अशी ही साहेबीन कुठे बघा, जिंग 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 जिंग, बी नंबर है ना. बघा हो, हे झाला बुद्धिमत्तेचं. अरिथमॅटिक टेस्ट म्हणजेच काय, गणित. अरिथमॅटिक म्हणजे काय, ते म्हणले सर अरिथमॅटिक म्हणजे काय बाबा सांगा आम्हाला. मी म्हणलं बघा गणित. अरिथमॅटिक टेस्ट म्हणजे काय, गणित है ना. गणित आपला आवडता सब्जेक्ट आहे ना बघा होते. पहिला चॅप्टर नंबर अँड नंबर सिस्टीम. नंबर अँड न्यूमरिक सिस्टीम म्हणजे काय की संख्या आणि संख्या लेखन पद्धती. याच्यात काय बदल नाही झाला, संख्या आणि संख्या लेखन पद्धती है ना. दुसरा 4 फंडामेंटल ऑपरेशन ऑन होल नंबर म्हणजेच काय प्राथमिक क्रिया हे का नाही, पूर्ण संख्यावरील प्राथमिक क्रिया, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, पूर्ण संख्यावरील प्राथमिक क्रिया. आणि हे तर सोपं आहे माय, फॅक्टर्स अँड मल्टिपल्स इन्क्लुडिंग देअर प्रॉपर्टीज म्हणजेच काय, अवयव आणि गुणिते. अवयव आणि गुणिते हे तिसरा चॅप्टर एज इट इज आहे. त्याच्यानंतर डेसिमल अँड फंडामेंटल ऑपरेशन, लसावी मसावी नाही यावर्षी, पण आता जो काल जे नोटिफिकेशन आलं त्याच्यात मसावी लसावी आणि गेल्या वर्षी मध्ये नव्हतं, पण 1 वर्ष आपण गेल्या वर्षी तयारी घेतली होती, पण या वर्षी तर पूर्णतः कॅन्सल आहे, कारण याच्यात नाही. राईट, काल नोटिफिकेशन आलं त्याच्यात नाही मसावी लसावी, त्याच्यामुळं मसावी लसावी करू नका, सरळ सरळ दिले. राईट, त्याच्यानंतर डेसिमल आहे, दशांश अपूर्णांकाचा आहे है ना. कन्व्हर्शन ऑफ फ्रॅक्शन टू डेसिमल म्हणजेच अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचंय. 6वा 7वा ऍज इट इज चॅप्टर आहे, पहिला चॅप्टर आहे दशांश अपूर्णांकाचा. त्याच्यानंतर बघा हो 7वा कुठे गेला रे, सिम्प्लिफिकेशन, सोपं रूप द्या, सरळ सरळ एक्सप्रेशन, जसं की पदावल्या है ना. सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ आपलं सोपं रूप द्या है ना, म्हणजे 4 अधिक 5 वजा 9 है ना भागिले 3, असे साधे साधे गणित, भागिलेच नाही जास्त. त्याच्यानंतर बघा कुठे गेलं ते माकड, अरे कुठे गेलं, कन्व्हर्सेशन ऑफ फ्रॅक्शन झालं, मेजरमेंट मी लांब गेलतो काय रे, डेसिमल अँड झालं, कन्व्हर्सेशन ऑफ फ्रॅक्शन, डेसिमल, दशांश अपूर्णांकाचे चॅप्टर आहेत बरं. मेजरमेंट ऑफ लेंथ, लांबी, वस्तुमान, वजन, कॅपॅसिटी क्षमता, टाइम, वेळ, मनी, अंतरवेग वेळ, सगळा चॅप्टर आहे. अंतरवेग वेळ त्यालाच काय म्हणायचं, अंतरवेग वेळ, अंतरवेग वेळ, अंतरवेग वेळ, अंतरवेग वेळ सगळा चॅप्टर आहे. सिम्प्लिफिकेशन, न्यूमरिकल नंबरचं एक्सप्रेशन आहे तर, जसं की 4 14 अधिक 2 वजा 5 अधिक वजा 8 बरोबर काय, असे समजा सांगायलो है ना. तर फ्रॅक्शनल नंबर अपूर्णांकाचा आहे, ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे. अनलाईक फ्रॅक्शन अँड डिव्हिजन फ्रॅक्शन इज नॉट इन्क्लुडेड. ह्याच्यामध्ये भागाकाराचे जे गणित होते 4/3 गुणिले 1.2/4 भागिले 1/5 असे भागाकाराचे येणार नाहीत, असं म्हणते ते. भागाकाराचे असे येणार नाहीत. बेरीज येईन तुम्हाला, वजाबाकी गुणाकार येईन तसा है ना, असं काही बी येईल, पण भागाकार येणार नाहीत. पुन्हा लाईक फ्रॅक्शन येणार, अनलाईक फ्रॅक्शन नाही येणार. बघा, फ्रॅक्शनल नंबर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन, अनलाईक फ्रॅक्शन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शनल नंबर नॉट इन्क्लुडेड. आता तुम्ही म्हणले लाईक आणि अनलाईक म्हणजे काय, लाईक फ्रॅक्शन म्हणजे कसं, जसं की समछेद अपूर्णांक 1/2 3/2 5/2 हे येणार, हे परीक्षेत असणार, पण असं नसणार 1/3 5/8 असं नसणार. राईट, लाईक फ्रॅक्शन येणार, अनलाईक मध्ये नाही येणार. वागव सरळ सरळ दिले त्यांनी, आपण मनानं म्हणेनत. राईट, त्याच्यानंतर प्रॉफिट ऑन लॉस येणार विदाउट कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज, म्हणजे टक्के सोडून टक्के येणार नाहीत. बाकी प्रॉफिट आणि लॉस येणार आहे, टक्के येणार नाहीत है ना. टक्क्याचं चिन्ह वगळलेलं आहे पूर्ण सिलेबस मधून. टक्क्याचं जेवढे गणित येतात तेवढे कॅन्सल आहेत, त्याच्यामुळे टक्के. सरळ व्याज चॅप्टर नाही आपल्याला, बरोबर आहे. कोणता चॅप्टर नाही बघा, मसावी लसावी नाही, मसावी लसावी करू नका रे धरा, नाही येणार है ना. सरळ व्याज येणार नाही, सरळ व्याज नाही येणार. पुन्हा हे कोणतं आहे, शेकडेवारी, शतमान आणि त्यांचे उपयोग, हे बी त्याच्यात टक्के येतं.
शतमान आणि त्यांचे उपयोग, म्हणजे ह्याला टक्केवारी, ह्यालाच काय म्हणतात, शेकडेवारी. काय म्हणतात, शेकडेवारी. हे बी येणार नाही. त्याच्यानंतर नफा तोटा मध्ये जे टक्के येतं, नफा तोट्याचे टक्के असणारे गणित येणार नाहीत. नफा तोट्याचे टक्के असणारे गणित येणार नाहीत. एवढा सिलेबस कॅन्सल आहे. मसावी लसावी, अरे लय मोठा बदल आहे बरं हे, कारण ह्याला लय टाइम जात होता बरं आपला. मसावी लसावीला, सरळ व्याजाला जात होता, शेकडेवारीला जात होता, पुन्हा नफा तोट्या टक्क्यांना बी जात होता, कारण सूत्र पद्धती लय डेंजर होती. म्हणजे पाठ असलं तर ठीक आहे, नाहीतर शाट कार्यक्रम. वाग हो, त्याच्यामुळे सोपं झालंय. परिमिती आणि क्षेत्रफळ आहे, पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन आहे, एरिया ऑफ स्क्वेअर आहे, रेक्टँगल, म्हणजे सगळा परिमिती आणि क्षेत्रफळ आहे. ॲज अ पार्ट ऑफ रेक्टँगलचे जेवढे आयताचे भाग आहेत सगळ्यांचं सगळे कार्यकर्ते येतं. आणि नवीन आलेला चॅप्टर आहे कोणता, टाइप्स ऑफ अँगल आहे ना रे. हे तर गेल्या वर्षी चाललेलं आहे. पण टाइप्स ऑफ अँगल अँड इट्स ऍप्लिकेशन, म्हणजे अँगल, कोण आणि कोणाचे प्रकार. ऍप्लिकेशन म्हणजे प्रकार, त्याचे कोण आणि कोणाचे प्रकार आहे. नवीन चॅप्टर आहे, कोण आणि कोणाचे प्रकार. अँगल अँड ऍप्लिकेशन ऑफ अँगल म्हणजे कोण आणि कोणाचे प्रकार. सोपा चॅप्टर आहे. डाटा अनालायसिस म्हणजे हे चित्रालेख आहे ना, आकृती आहे. हे लय सोपा चॅप्टर आहे. वागो, इतका सोपा चॅप्टर आहे, ह्याच्या इतकं नवोदयत काहीच अवघड नाही, सोपं नाही, राईट. त्याच्यानंतर बघा हे फॅक्टरायझेशन, प्राईम फॅक्टरायझेशन, मूळ अवयव, हजारचे मूळ अवयव आहे ना, हे आपण काल शिकलात. मूळ अवयव, पहिल्या 4 मूळ संख्यांची विषम संख्यांची सरासरी काढायची. ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 4 ऑड नंबर, पहिल्या 4 विषम संख्यांची 4च येणार आहे ना. विषम संख्यांची सरासरी सेमच येणार. वैशेला वैशे, विषम वैशेला वैशे, विषम वैशेला वैशे, 4ला 4च येणार आहे ना. मग असा प्रश्न आला, व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 100 ऑड नंबर, तर 100च येणार. असा आला, व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 200 ऑड नंबर. ऍव्हरेज जर आलं ना, ऑड नंबरचे ऍव्हरेज सेम टू सेम येणार. वागा हो, लँग्वेज टेस्ट मराठी आहे. पॅसेज येणार आहे ना. पॅसेज मध्ये बघा प्रश्न आहे, अपोजिट वर्ड येणार, विच ऑफ द फॉलोइंग सिनोनिम, समानार्थी येणार, राईट. त्याच्यानंतर बस, त्याच्यात असं स्पेशल काय त्यांनी ग्रामर नाही दिलं आहे ना. आणि काय दिलं इथं आहे ऑनलाईनचं आहे ना. हे बघा, डबल म्हणते प्लीज रीड आहे ना. ह्याच्यावर जन्मतारीख बघा एवढी आहे, जन्मतारीख त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे ना. आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आणि हा फॉर्म पण आहे लास्टला दिलेला त्यांनी, सर्टिफिकेट. हा फॉर्म काय करायचा, आधी याची झेरॉक्स काढायची आहे ना. हे ऑलरेडी डाउनलोड होतंय, तर डाउनलोड होते, त्याच्यातून डाउनलोड होते, काय अडचण नाही. हे डाउनलोड केलं तुम्ही नेटवरून डाउनलोड करा, एखाद्या झेरॉक्सवरून डाउनलोड केल्यावर आधी काय करा, आधी ऑफलाईन फॉर्म भरा. हे ऑनलाईन डायरेक्ट भरायच्या आधी सगळा व्यवस्थित ह्याच्या 1-2 प्रिंट काढा, 2-3 प्रिंट काढा ह्या फॉर्मच्या. वागो, ह्या फॉर्मच्या 1-2 प्रिंट काढा, आधी चांगला भरा फॉर्म. आणि मग काय करा, मग नेटवर जा, मग इंटरनेटवर जा, नेट कॅफेवर, आणि नंतर भरा, चांगला व्यवस्थित भरा. पासपोर्ट या जुलै आणि ऑगस्ट मध्येच भरा फॉर्म सगळ्यांनी, या महिन्यात, आणि 15 ऑगस्ट पर्यंत. सर्टिफाईड दॅट इन्फॉर्मेशन गिवन बिलो आर करेक्ट इन रिस्पेक्ट नेम ऑफ स्टुडंट हु इज प्लेइंग है ना. सगळं व्यवस्थित भरा. नेम ऑफ स्टुडंट टाकायचे है ना, नेम ऑफ स्टुडंट टाकायचे. इथे नेम ऑफ स्टुडंट, तिथं नेम ऑफ स्कूल, माहिती आहे ना सगळं. नेम ऑफ कॅन्डिडेट ब्लॉक लेटर मध्ये टाकायचे, सगळं सांगतात तुम्हाला, काय अडचण आहे ना. सगळं व्यवस्थित भरा. जी कास्ट आहे ओबीसी असते तर ओबीसी ला क्लिक करा है ना. डेट ऑफ बर्थ इथं 4, तुमची दिनांक समजा 4 असली एखाद्याची तर 04 टाका, 04. महिना 5वा असला तर 05 टाका. आणि 1995चं कोणी हे करे नाही, 2014 2014 है ना. मग तिकडच व्यवस्थित टाका. बॉय असला तर बॉयला करा, गर्ल असलं गर्ल है ना. ह्याला काहीच करू नका, अपंग असल्यावरच करा ते काय करायचं. तर मोबाईल नंबर जे चालू आहे ते टाका, 2014चा मोबाईल नंबर टाकणार नाही. ऍड्रेस टाका व्यवस्थित, ईमेल नंबर सध्या चालू आहे ते. आयडेंटिफिकेशन मार्क ऑफ कॅन्डिडेट, तुम्हाला काही खूनगिन आहे का, म्हणजे अशी चेहऱ्यावर कोणाला असते ना तीळ गिळ इथं 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 नाकामध्ये, ते सगळं टाका. नॅशनॅलिटी इंडियन, रिलिजन धर्म
सगळं टाका, इन्कम किती बी टाकू नका, 5 कोटी टाकता नसलेला ताण ते म्हणता बस घरी आहे ना. नेम ऑफ द स्कूल, 3री 4थी 5वीची स्कूल टाकायची तुमची, क्लास 3रीची तर स्कूलचं नाव, क्लास 4थीच्या स्कूलचं नाव, 5वीच्या स्कूलचं नाव, राईट. स्कूल लोकेशन रुरलला आहे का, 3रीची कुठं होती, रुरल म्हणजे ग्रामीण, अर्बन म्हणजे शहरी, रुरल म्हणजे ग्रामीण, अर्बन म्हणजे शहरी, कुठं होती, रुरल असली तर रुरल टाका, अर्बन असली तर 3रीचे रुरल असली रुरल 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 अर्बन म्हणजे शहरी आहे तर, किंवा इथं रुरल रुरल अर्बन तसं टाका. मंथ अँड इयर जॉईनिंग इथं 2000 कितीला होतात 3रीला आहे ना. पासिंग पास कितला होतात, नेम ऑफ द ब्लॉक, तालुका कोणता, ब्लॉक म्हणजे तालुका बरं, आणि इथं कोणत्या तालुक्यात होता, इथं कोणत्या, इथं डिस्ट्रिक्ट, नेम ऑफ द स्टेट महाराष्ट्र कोणी हे करे, आंध्र प्रदेशचं इथं नाही ना आपल्या. सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, तुमची सही करा, जी आता सही केली, जी आता तुम्ही फॉर्म भरताना सही केली आहे ना श्यामराव, लक्ष दे, जी आता फॉर्म भरताना सही केली तीच नंतर सही करायची परीक्षेच्या हॉल तिकीटवर. सिग्नेचर ऑफ पॅरेंट, कोणाची पप्पाची आईची कोणाची सही घ्या. सिग्नेचर ऑफ हेडमास्टर विथ सील, आणि सरची पण हेडमास्टरची सही असली पाहिजे है ना. आणि ओबीसीचं हे सर्टिफिकेट आहे, हे पण भरून द्यायचं, वाटलंच तर हे काही नसतंय पण भरून द्यायचं ना, बाकी काय करे. हे कुठं कुठं नवोदय विद्यालय इथं द्यायला देतात, त्याचं काही घेणं देणं नाही. बरोबर आहे. इथं नेम ऑफ द कॅन्डिडेट, ब्लॉक लेटर, ब्लॉक लेटर म्हणजे मोठ्या अक्षरामध्ये टाका तुमचं, म्हणजे कसं एखाद्याचं नाव असलं, समजा आपल्या भाऊचं नाव आहे ओमकार, तर नाव कसं टाकायचं ओमकारचं, OMKAR ओमकार, किंवा ओंकार असते काही जणांचं. त्याच्या पप्पाचं बी नाव, त्याचा पप्पाचं पण नाव आहे का नाही, आणि मदर्स नेम म्हणजे आईचं नाव, ठीक आहे. नेम ऑफ द गार्डियन अँड रिलेशनशिप एनी, कोणाचं संबंध म्हणजे रिलेशनशिप, रिलेटिव्ह मधलं एखादं टाकायचं, राईट. बाकी काही नाही ना याच्यात. आणि इथं पूर्ण नाव नाही म्हणा, नेम ऑफ द स्टुडंट आहे ना. बघा हे काय नाही, फॉर्म शाळेतली सरच भरतात, तिचा ताण घ्यायचा नाही है ना. आणि तुम्हाला जर तुम्ही बाहेर जर भरायचं असलं तर बाहेर भरा मग फॉर्म. आधी ह्याच्या 2-3 प्रिंट काढा, 1-2 आहे ना, 2-3 प्रिंट काढल्या ना ह्याच्या, मग काय करायचं, हे प्रिंट काढल्या बरोबर आहे, ह्याच्या प्रिंट काढल्या, मग नंतर ऑनलाईन भरायचा. नुसता असाच फॉर्म भरायचा नाही, हे फॉर्म आधी कच्चा भरून घ्यायचा, कच्चा फॉर्म भरल्यानंतर मग काय करायचं, ऑनलाईन भरायचा, ठीक आहे. हे फॉर्म भरल्यानंतर मग कच्चा भरल्यानंतर कोणता भरायचा, नंतर लास्टला ऑनलाईन सबमिट करायचं. आणि ऑनलाईनचं रजिस्ट्रेशन नंबर जपून ठेवा, काही काही जणांचे रजिस्ट्रेशन हरपायले तर मग आरडायले तर है ना, तसं करू नका, बरोबर आहे. आणि हे सगळ्यांनी वाचून घ्यावा गो प्रॉस्पेक्ट, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणले सर कोणते धडे करावं आम्ही, मी म्हणलं ठीक आहे, या वर्षी चॅप्टर कोणते करावं, मी म्हणलं इकडे बघा, लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचा चॅप्टर या वर्षीचा आंतरवेग वेळ, ह्याला IMP गणितासाठी, IMP गणित प्रकरण कोणते इथं, आंतरवेग वेळ सगळ्यात मेन, राईट. आंतरवेग वेळवर जास्त प्रश्न विचारला जाणार, आंतरवेग वेळवर तुम्ही म्हणले 2-3, मी म्हणलं किती बी विचारले जाणार. त्याच्यानंतर जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन है ना, कॅल्क्युलेशनवर आधारित असणार, नफा तोटा पण असणार है ना, फक्त टक्केवारी नाही त्याच्यामध्ये है ना. अजून अवघड काय, कोण आणि कोणाचे प्रकार पण जास्त करावं लागणार. हे 4 चॅप्टर मेन आहेत, कोण आणि कोणाचे प्रकार. बाकी सगळे चिल्लर चॅप्टर येतं, सगळ्यात मेन हे येतं आंतरवेग वेळ, गणिताचे कॅल्क्युलेशन फास्ट, नफा तोटा टक्के सोडून, आणि कोणाचे प्रकार, कोण आणि कोणाचे प्रकार सगळ्यात मेन येतं. आंतरवेग वेळ, कॅल्क्युलेशन आले पाहिजे फास्ट. तुम्ही म्हणजे कोणते बी सिम्प्लिफिकेशन मध्ये नफा तोटा, कोण आणि कोणाचे प्रकार, आणि लास्ट एक राहिला परिमिती क्षेत्रफळ. हे एक आपला वाघ आहे ना बाप्पा, हे वाघ आहे ना, हे मेन इथं निकाल बदलत असते, परिमिती क्षेत्रफळ, राईट. मराठीचं काय काय करायचं लक्षात ठेवा, सगळ्यात मेन मराठी IMP आहे ना. मराठीचं IMP मध्ये काय करायचं लक्षात ठेवा, मराठी IMP मध्ये करायचं नाम, शब्दांच्या जाती, सगळ्यात मेन शब्दांच्या जाती सगळ्याच करा. शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
है ना. त्याच्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी, समानार्थी विरुद्धार्थी सगळ्यात मेन आहेत हे पण. त्याच्यानंतर वाक्प्रचार. तुम्ही म्हणले सर वाक्प्रचार म्हणजे काय भानगड आहे ना. वाक्प्रचार है ना, अंगावर शहारे येणे है ना, वाघ हो. त्याच्यानंतर मनी. मनी पण वाचन करा, स्कॉलरशिपला काम येतात. मनी येणार नाहीत पण तरी पण वाक्प्रचार. ध्वनिदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द है ना, घरदर्शक, ध्वनी. हे बी हे कसं असतंय, एक्स्ट्रा करावं लागतंय. समूहदर्शक, घरदर्शक, बरोबर आहे. आणि हे शब्दाच्या जाती सगळ्यात मेन करा रे. समानार्थी विरुद्धार्थी करा, वाक्प्रचार करा, ध्वनिदर्शक, समूहदर्शक, घरदर्शक है ना. आणि दुसरं काय, शाब्दिक नाही, बस एवढं. आणि उतार्यांचं जास्त वाचन करा, आपलं पेपर वाचन जास्त करा. सकाळी एखादा पेपर पप्पाला घ्यायला लावा है ना, आणि चांगलं चांगलं वाचन करा. पेपर वाचन पण महत्वाचं आहे. पेपर वाचन लय महत्वाचं आहे उतार्यासाठी. आणि पप्पाला, आईला, कोणाला पण आम्हाला काही शब्द काय अवघड असलं तर विचारायचं, बरोबर आहे. लाजायचं नाही, लाजलं ते मग काही येत नाही, बरोबर आहे. आणि बुद्धिमत्तेमध्ये IT म्हणतात, बुद्धिमत्तेला इंटेलिजन्स टेस्ट. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय महत्वाचं आहे, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकदम महत्वाचं काय आहे, सगळ्यात महत्वाचं काय बुद्धिमत्ता चाचणीमध्ये, राईट. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सगळ्यात महत्वाचं प्रकरण म्हणजे IMP. वेगळी आकृती ओळखा. लय IMP याचा लय सराव करावा लागते. IMP वेगळी आकृती ओळखा. त्याच्यानंतर IMP काय बाबा, पेपर फोल्डिंग म्हणजे घडी घाला आणि दुमडा. घडी घाला आणि दुमडा हे आणि असते बरं, हे घडी घाला आणि दुमडा, राईट. आणि त्याच्यानंतरचा म्हणजे समसंबंध आहे ना. हे जास्त समसंबंध अवघड नाही पण है ना. आणि एक हे बस समसंबंध. समसंबंध बी काय अवघड नाही, काहीच अवघड नाही. ते पण हे दोनच मेन येतं बरं. रिझल्ट बाकी 30 मार्क 40 मार्क कोणाला पडतात. वेगळी आकृती जास्त करायची आणि घडी घाला आणि दुमडा. हे कळलं का नाही. वेगळी आकृती आणि जास्त सराव ह्या दोन्हीवर करा. बाबा सराव तर सगळ्यावरच करावं लागते, पण मी काय म्हणालो, जास्त सराव दिदे, जास्त सराव. बघा भाऊ, ही सगळी माहिती झाली. सिलेबस झाला है ना, या वर्षी काय काय येणार, काय काय नाही, आणि फॉर्म कसा भरायचा, नेमकं काय करायचं. वाघ हो, सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. सगळी जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा है ना. आणि शेअर नाही रे, ते सिंह नाही रे, शेअर म्हणजे फॉरवर्ड करा, पाठवा आपल्या मित्राला, जेणेकरून कळालं पाहिजे. काही काही जणांना माहीत नसते काय भानगड आहे काय नाही है ना, काय सिलेबस बदललाय का नाही, बरोबर आहे का नाही. एकमेकांना पाठवा है ना. आवडली नसली तर पाठवू नका वागव, बरोबर आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपला ऑनलाईन क्लास जी नवोदयची या वर्षी तुम्हाला नवोदयत पात्र व्हायला मी काही ना काहीतरी मदत करील. वाघ हो, काहीतरी मदत म्हणजे काय, चांगली 100% मदत करेन मी. कुटुंबासाठी, समाजासाठी, कोणासाठी पण चांगला जरी नसलो है ना, कोणासाठी बाकी कोणासाठी चांगला नसलो तरी बी तुमच्यासाठी मात्र मी चांगला असल राहणार है ना. कोणी मला काही म्हणतात, आता एकमेकांना नाव बोटतात, हे असं तसं. कुटुंबासाठी, समाजासाठी, आजूबाजूच्या लोकांसाठी, शेजाऱ्यासाठी मी कसा का असना, पण तुमच्यासाठी मी चांगला असन, चांगला राहणार है ना. त्याच्यामुळं वाघ हो, परीक्षा या वर्षी तर जवळच आहे है ना. आणि माझ्यासोबत 1 वर्ष जोडलेली राहा, एवढं 5-6 महिने. ठीक आहे. धन्यवाद. आणि भेटूयात रात्री 8 वाजता.